जय भीम, नमो बुद्धाय. बुद्ध धम्म आणि संस्कार या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं आपलं वाचन चालू आहे. आपला 4था खंड चालू आहे आणि यामध्ये आपण बुद्धांची अनेक प्रवचने बघत आहोत. त्यामध्ये आज आपण निर्वाणाची प्रवचने बघणार आहोत. त्यामध्ये पहिला जो भाग आहे त्याच्यामध्ये निर्वाण म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. एकदा तथागत श्रावस्ती येथे अनाथ पिंडकाचं जे जेतवनाराम आहे त्याच्यामध्ये वास्तव्याला होते. तिथे सारीपुत्र सुद्धा होता आणि तथागत भिक्खूंना उद्देशून म्हणाले की भिक्खूंनो, तुम्ही माझ्या धम्माचे उत्तराधिकारी व्हा, माझ्या भौतिक वस्तूंचे तुम्ही उत्तराधिकारी होऊ नका, कारण मला तुमच्याबद्दल अनुकंपा आहे आणि म्हणून मला हे निश्चित करायचे आहे. आणि एवढं बोलल्यानंतर तथागत आपल्या जागेवरती उभे राहिले आणि त्यांची जी कुटी होती तिकडे ते निघून गेले. इकडे जे भिक्खू होते तर त्यांनी सारीपुत्र तिथेच होता, तर त्याला निर्वाण म्हणजे काय ते तुम्ही आम्हाला त्याची व्याख्या सांगावी किंवा ते आम्हाला कथन करावं असं भिक्खूंनी त्याला प्रार्थना केली आणि त्यांच्या प्रार्थनेचा स्वीकार केला. आणि तो सारीपुत्र जो होता तो पुढे कथन करता झाला. तो म्हणाला, लोभ हा अकुशल धर्म आहे आणि क्रोध हा देखील अकुशल धर्म आहे. आणि क्रोधापासून आणि लोभापासून आपल्याला जर विरत व्हायचं असेल, बाजूला जर जायचं असेल तर आपल्याला मध्यम मार्ग अवलंबला पाहिजे. आणि हा जो मधला मध्यम मार्ग जो आहे तर तो आपल्याला दृष्टी देतो, ज्ञान देतो, शांती देतो, प्रज्ञा आणि बोधी देतो आणि तो आपल्याला निर्वाणाकडे नेत असतो. आणि मग हा मध्यम मार्ग काय आहे तर हा मध्यम मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग, या व्यतिरिक्त तो दुसरा कुठलाही नाही. सम्यक दृष्टी, सम्यक कर्मांत, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक आजीविका, सम्यक प्रयास, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी हाच आर्य अष्टांगिक मार्ग आहे. आणि भिक्खूंनो, हाच आपला मध्यम मार्ग आहे. आणि भिक्खूंनो, क्रोध हा अकुशल धम्म आहे, दृष्टबुद्धी अकुशल धम्म आहे, द्वेष, ईर्ष्या अकुशल धम्म आहे, कृपणता आणि लोभ हा देखील अकुशल धम्मच आहे, दांभिकता, कपट आणि उद्धटपणा अकुशल धम्म आहे, गर्व आणि प्रमाद हा देखील अकुशल धम्मच आहे. गर्व आणि प्रमाद यांचा जर त्याग करायचा असेल तर मध्यम मार्गाचा स्वीकार करावा. हा मध्यम मार्ग आपल्याला दृष्टी देतो, ज्ञान देतो, शांती देतो, प्रज्ञा आणि बोधीकडे नेतो. निर्वाण म्हणजेच अष्टांगिक मार्ग, दुसरे काहीही नाही. आणि मग सारीपुत्रांनी जे कथन केलं ते भिक्खूंनी ऐकलं आणि मग ते प्रमुदित झाले आणि प्रसन्न झाले. पुढे आपण बघणार आहोत निर्वाणाची मूल तत्वे. एकदा श्रद्धेय राध जो होता तर तो तथागतांकडे आला. त्याने तथागतांना अभिवादन केलं, त्यांना कुशलक्षेम विचारलं, त्यांना वंदन केलं आणि तो तथागतांच्या जवळच आसनस्थ झाला. मग त्याने तथागतांना विचारलं की तथागत, निर्वाण म्हणजे काय? तथागत म्हणाले की निर्वाण म्हणजे विकारापासून मुक्ती. पण तथागत, निर्वाणाचा हेतू काय आहे? आणि मग तथागत म्हणाले की हे रात, धम्मप्रवण श्रेष्ठ जीवन हे निर्वाणाश्रित आहे, हाच निर्वाणाचा हेतू आहे आणि हेच निर्वाणाचे साध्य आहे. पुढे एकदा तथागत श्रावस्ती येथे अनाथ पिंडकाच्या जेतवनामध्ये वास्तव्याला होते. तेव्हा तथागताने भिक्खूंना आवाहन केले. ते म्हणाले, भिक्खूंनो, होय भदंत. म्हणून भिक्खूंनी तथागतांना प्रतिसाद दिला. तेव्हा तथागत कथन करते झाले, भिक्खूंनो, मी सांगितलेली माणसाच्या पतनाच्या कारणीभूत ठरणारी 5 बंधने तुमच्या स्मरणामध्ये आहेत का? त्यावरती स्थवीर माल्युक्य पुत्र जो होता तो तथागतांना त्याने सांगितलं की तथागत, मला या 5 बंधनाचं स्मरण आहे. आणि मग तथागत म्हणाले की ठीक आहे, ही 5 बंधनं तुझ्या कशी काय स्मरणामध्ये आहेत आणि ती कोणती आहेत? तथागत, माझ्या स्मरणात आहे की कायादृष्टी, विचिकित्सा कर्मकांडावर निर्भर करणारी सदोष नैतिक दृष्टी, इंद्रियजनित सुखोपभोगाची दृष्टी आणि दृष्टबुद्धी ही 5 बंधने तथागतांनी सांगितली आहेत. ही 5 बंधने माणसाच्या पतनाच्या मार्गाने नेतात. हे तथागत, ही 5 बंधने मी स्मरणात ठेवलेली आहे. हे मालुक्य पुत्रा, कोणत्या संदर्भात मी ही 5 बंधने सांगितलेली आहे हे तुला माहित आहे का? अन्य मतांचे पुरस्कर्ते अर्भकाचे उदाहरण देऊन तुला असे म्हणून दोष देणार नाहीत काय? हे मालुक्य पुत्रा, अर्भकावस्थेत पाठीवर लोळणाऱ्या अर्भकाची काया अविकसित असते, तेव्हा त्याच्या ठाई कायादृष्टी कशी विकसित होईल? पण त्याच्या ठाई कायादृष्टीचे अंकुर सुप्तावस्थेत विद्यमान असतात, एवढे मात्र निश्चित. त्याचप्रमाणे हे मालुक्य पुत्रा, पाठीवर लोळणाऱ्या त्या अबोध अर्भकाचे चित्तही अविकसित असते, तर मग त्याच्या चित्तात विचिकित्सा कशी उत्पन्न व्हावी? परंतु त्याच्या चित्तात विचिकित्सेचे अंकुर
सुप्त अवस्थेमध्ये विद्यमान असतात एवढे मात्र निश्चित। त्याचप्रमाणे हे मालुंक्य पुत्रा ते अबोल अर्भक जे आहे तर त्याला शिलाविषयीची अनभिज्ञा असते, तेव्हा त्याच्या ठाई धर्मविधी आणि कर्मकांड यावर निर्भर सदोष नैतिकता कशी उपजणार, परंतु त्याच्या ठाई या प्रवृत्ती सुप्त अवस्थेत विद्यमान असतात एवढे मात्र निश्चित। त्याचप्रमाणे हे मालुंक्य पुत्रा त्याच्या ठाई इंद्रिय वासनांची अविकसित असतात, तेव्हा त्याच्या ठाई काम वासना जनित उत्तेजना कशी उत्पन्न व्हावी, परंतु त्याच्या ठाई या प्रवृत्ती सर्व सुप्त गुणांमध्ये असतात एवढे मात्र निश्चित। शेवटी हे मालुंक्य पुत्रा त्या अबोध अर्भकासाठी जीवन मात्राच्या अस्तित्वाचा काहीही अर्थ नसतो, तेव्हा त्याच्या ठाई प्राणी मात्रांप्रती द्वेष भावना कशी उत्पन्न व्हावी, परंतु त्याच्या ठाई या प्रवृत्ती सुप्त अवस्थेत असतात एवढे मात्र निश्चित। तेव्हा हे मालुंक्य पुत्रा अन्य मतांचे पुरस्कार त्या अबोध अर्भकाचे उदाहरण देऊन तुला दोष देणार नाहीत काय। तथागतांचं असं कथन ऐकल्यावर स्थविर आनंदाने तथागतांना निवेदन दिलं की हे सुगत, आपल्या विश्रामाची वेळ झालेली आहे, आता आपण विश्रामासाठी प्रस्थान करावे। पुढे धम्मासंबंधीची काही प्रवचनं आहेत, त्यामध्ये सम्यक दृष्टीला प्रथम प्राधान्य का, यामध्ये आर्य अष्टांगिक मार्गात सम्यक दृष्टी ही श्रेष्ठतम तत्व आहे। सम्यक दृष्टी हे श्रेष्ठतम जीवनाची पूर्व पीठिका आहे, गुरु किल्लीच आहे। सम्यक दृष्टीचे नसणे हे सर्व पापांचं मूळ आहे। सम्यक दृष्टीच्या विकासासाठी हे आवश्यक आहे की माणसाने जीवनाच्या सर्व घटनांकडे प्रतित्य समुत्पादाच्या नियमांची प्रक्रिया म्हणून पाहावयास शिकले पाहिजे। सम्यक दृष्टी विकसित करणे याला अर्थ प्रतित्य समुत्पादाच्या कार्यकार भावाच्या नियमांची जाणीव विकसित करणे होय। भिक्खूंनो, कोणताही माणूस मिथ्या दृष्टीचा असेल, मिथ्या संकल्प, मिथ्या वाणी, मिथ्या अजीविका, मिथ्या प्रमाद, मिथ्या स्मृती आणि मिथ्या समाधी यांचे आचरण करणारा असेल, त्याचे ज्ञान आणि मुक्तीची धारणा सुद्धा मिथ्या आहे। त्याच्या प्रत्येक कर्म, वाणी, विचार, चेतना, आकांक्षा, निश्चय आणि त्याची प्रत्येक प्रक्रिया ही त्याला अशा परिणामांकडे नेते जे अरुचिकर असतात, अप्रिय असतात, असुखकर असतात, अहितकार असतात, अप्रशंसनीय असतात। तेव्हा असे का, याला कारण फक्त मिथ्या दृष्टीच आहे। सम्यक आचरणच पर्याप्त नाही। एखादं जन्मता जे अबोल अर्भक असतं त्याच्या आचरणामध्ये सम्यक आचरण असेलही याचा अर्थ त्याला सम्यक आचरणाचं ज्ञान आहे असं नाही, कारण सम्यक मार्गाने आचरण करण्यासाठी विवेकश्री शाक्य शक्यतेचे ज्ञान आणि जाण असणे आवश्यक आहे। आनंद यथार्थ अर्थाने भिक्खू कोणास म्हणावे, ज्याला विवेकाश्रित शाक्य शक्यतेचे ज्ञान आणि जाण आहे त्यालाच यथार्थ अर्थाने भिक्खू म्हणावे आणि त्यालाच भिक्खू जाणावे। पुढे मृत्युत्तर जीवनाची चिंता का करावी, यामध्ये एकदा महाकाश्यप आणि स्थविर सारीपुत्र हे वाराणसी निकट ऋषी पत्तन यांचं मृगवन होतं आणि तिथे ते वास्तव्याला होते। स्थविर सारीपुत्र हा सायंसमयी म्हणजे संध्याकाळच्या वेळी आपली ध्यान साधना संपवून तो स्थविर महाकाश्यपाकडे गेला। त्याने निकटच त्यांच्या आसन ग्रहण केलं। आसनस्थ झाल्यावर स्थविर सारीपुत्र स्थविर काश्यपला म्हणाला, मित्र काश्यपा, मृत्युत्तर म्हणजे मृत्यूनंतर तथागतांचं अस्तित्व असते काय, म्हणजे मृत्यूनंतर तथागतांचे अस्तित्व असते काय। त्यावरती तो म्हणाला की मृत्यूतर तथागतांचं अस्तित्व असते किंवा नसते यावरती तथागतांनी कोणतीही व्याख्या केलेली नाहीये। मग मित्रा, मृत्यूतर तथागतांचं अस्तित्व असते आणि नसते असे आहे काय? मित्रा, याही बाबतीत तथागतांनी कोणतीही व्याख्या केलेली नाहीये। मग पुढे परत त्याने विचारलं की मृत्यूनंतर तथागतांचं अस्तित्व असतेही आणि नसतेही असं काहीही नाही का? तर त्याच्यावरती तो म्हणाला की याच्यावरतीही तथागतांनी अशी कुठलीही व्याख्या केलेली नाही किंवा काही त्यांनी बोललेलं नाही आजपर्यंत। परंतु तथागतांनी याची व्याख्या का केली नसावी? कारण या प्रश्नांना मानव जातीच्या कल्याणाशी काहीही संबंध नाही, तसेच श्रेष्ठ जीवनाच्या तत्वांशीही याचा काहीही संबंध नाही। या प्रश्नांनी कुठली प्रज्ञाही प्राप्त होत नाही, या प्रश्नांनी निर्वाणही प्राप्त होत नाही। म्हणून हे मित्रा, या प्रश्नाची तथागतांनी कुठलीही व्याख्या केलेली नाही। पुढे ईश्वराची प्रार्थना, ईश्वराला आवाहन व्यर्थ आहे, म्हणजे ईश्वराची प्रार्थना करणे किंवा ईश्वराला आपण आवाहन करतो तर हे व्यर्थ आहे। यामध्ये सांगताना एकदा तथागत वासिष्ठाशी चर्चा करत होते, तर त्यांनी सांगितलं की ही आचिरावती नदी जी आहे तर ही जलाने एकदम भरभरून वाहते आहे, दुथडी भरून वाहते आहे।
आणि एखाद्या माणसाला जर त्या बाजूला जर जायचं असेल आणि तो तिथेच उभा राहून जर त्या नदीला जर त्याने आवाहन केलं, प्रार्थना केली आणि किंवा याचना केली, त्या बाजूचा जो तीर आहे तर त्याने त्या पैल तीराला जर याचना केली की तू या ऐल तीरावरती ये, तर असं कधी होईल का? तर त्याच पद्धतीने हे जे लोक आहेत हे कुठल्याही गुणांचं आचरण करत नाहीत, हे ब्राह्मणत्वाकडे नेते त्या गुणांचं ते आचरण करत नाहीत आणि ते फक्त म्हणत असतात की हे ब्रह्मा आम्ही तुला आवाहन करतो, हे विष्णू आम्ही तुला आवाहन करतो, हे ईशान आम्ही तुला आवाहन करतो, हे इंद्र आम्ही तुला आवाहन करतो. परंतु हे असे आवाहन करून काही होणार आहे का? हे वासिष्ठा, आपली आव्हान, प्रार्थना, याचना, आकांक्षा आणि स्तुती करण्याने हे ब्राह्मण आपल्या मृत्यूनंतर ब्रह्मलीन होतील असे संभव आहे का? तर असे कधीही संभव नाही, हे कदापिही शक्य नाही. या पद्धतीने तथागतांनी वासिष्ठला ईश्वराची प्रार्थना आणि आवाहन हे व्यर्थ आहे हे इथे पटवून दिलेलं आहे. पुढे विशिष्ट अन्न ग्रहणाने माणूस पवित्र होत नाही. म्हणजे एकदा एक ब्राह्मण तथागतांकडे आला आणि त्याने प्रश्न उपस्थित केला की अन्न ग्रहणाचा माणसाच्या चरित्रावर काही प्रभाव पडतो का? तो ब्राह्मण म्हणाला, ज्वारी, ताल वृक्षाची फळे, डाळी, अंकुरित धान्य, कंदमुळे अशा प्रकारचा आहार घेतला तर माणसाला सदाचरणाचे जीवन जगण्याची प्रेरणा प्राप्त होते. मृत मांस भक्षण वाईट आहे, अकुशल आहे. मग तथागत म्हणाले की तू म्हणतोस की मृत मांस भक्षण करणे वाईट आहे, मग आपण जे पक्ष्याचं जे मांस शिजवतो आणि ते उत्तम भोजन बनवून आपण ते ग्रहण करतो, त्यावरती मग तो ब्राह्मण म्हणाला की मग आपण मृत मांस कशाला म्हणतात? तथागत उत्तरले, हत्या करणे, अंगभंग करणे, प्रताडित करणे, बंधनात ठेवणे, चौर्य कर्म करणे, मिथ्याकथन, लबाडी, कपट, व्यभिचार हे सर्व मृत मांस आहेत. मांस सेवन म्हणजे मृत मांस नव्हे. काम वासनेच्या आहारी जाणे, जिभेचे लाड पुरवणे, अपवित्र जीवन, परमत असहिष्णुता हे मृत मांस होय, मांस सेवन नव्हे. परनिंदा, विश्वासघात, दुराभिमान, क्रूरता, नीचपणा, कृपणता हे मृत मांस आहेत. मांस भक्षण करणे म्हणजे नव्हे. क्रोध, फसवेगिरी, विद्रोह, कपट, द्वेष, धमकावणे, दुराभिमान, असंगाशी संग असे सर्व मृत मांस होय, मांस भक्षण नव्हे. नीच जीवन, परनिंदा, धोका देणे, फसवणूक करणे, लबाडी, दृष्टपणा, दुसऱ्याची अपकीर्ती करणे हे मृत मांस आहेत, मांस भक्षण नव्हे. हिंसा करणे, चौर्य कर्म करणे ही व्यसनी हे गुन्हे, यात धोका आहे, हे माणसाच्या पतनाचं कारण आहे, हे मृत मांस आहे, मांस भक्षण करणे नव्हे. विचिकित्सकाने मांस मत्स्य सेवन वज्र केले, तो दिगंबर झाला, त्याने केसाच्या जटा केल्या, त्याने केश वपन केले, त्याने वल्कले धारण केले, त्याने अग्निपूजा बांधली, त्याने पुण्यार्जनासाठी तपश्चर्या आरंभिली, त्याने जलशुद्धीची प्रक्रिया केली, त्याने यज्ञ हवन केले, त्याने कोणतेही संस्कार केले तरी तो कधीही विचिकित्सेपासून मुक्त होऊ शकणार नाही. इंद्रियांना संयत राखा, स्वतःला संयमित करा, सत्याचे आग्रही व्हा आणि करुणामय व्हा. जो सत्पुरुष सर्व बंधनांचा त्याग करतो, दुःखावर विजय मिळवतो, त्याने काहीही पाहिले, काहीही ऐकले तरी तो निर्मलच राहतो, अविचलित राहतो. तथागतांच्या मुखातून अशी उच्च विमोचन सत्य श्रवण करून मृत मांस म्हणजे काय याचे केलेले निरूपण ऐकून दुःख निरोगाची देशना ग्रहण करून तो ब्राह्मण तथागतांपुढे लीन झाला आणि त्याला भिक्खू संघात प्रवेश द्यावा अशी त्याने प्रार्थना केली.